तर जे महाराष्ट्र भावांनो, काल मी रील टाकली होती, त्या रील मध्ये सांगितलेलं तुम्हाला किंवा मार्केटमध्ये साईडवेज मार्केटमध्ये जेवढा ट्रेडरचा लॉस होते तेवढा लॉस कुठंच होत नाही. मग त्या साईडवेज मार्केट पासून बचण्यासाठी काय करायचं, मार्केट आपल्याला सकाळी सांगते भावांनो काही पॉसिबिलिटी असतात मार्केटमध्ये, त्या पॉसिबिलिटीमध्ये मार्केट आपल्याला सकाळ सांगते की जर मी असं सकाळी इंडिकेट केलं तर मी दिवसभर साईडवेज राहणार आहे. आणि ते आपल्याला ओळखता पण येते. ती कसं ओळखायचं, तर ह्या 3 पॉसिबिलिटी मध्ये ओळखायचं भावांनो. मी काल रील टाकली होती, त्या रील प्रमाणे तुम्हाला फक्त व्हिडिओ कसा वाटलाय सांगा. जर नवीन असलो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भावांनो, आणि व्हिडिओला शेअर नक्की करा, आणि एक चांगली कमेंट करायला विसरू नका भावांनो. पहिली पॉसिबिलिटी काय असते, मार्केट जर समजा गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन झालं म्हणजे कसं राहते, निफ्टी 50 असू दे किंवा बँक निफ्टी असू दे भावांनो, आपल्या इंडियन मार्केटमध्ये जास्तीत जास्त निफ्टी 50चा डेली व्हॉल्यूम किती असते, 150 ते 200 पॉईंटच्या मध्ये आपली निफ्टी 50 ट्रेड करते, आणि बँक निफ्टी किती, 300 ते 400 पॉईंटच्या मध्ये. एवढा व्हॉल्यूम कंटिन्यू राहते. जर कोणती न्यूज असली, बजेट असलं किंवा मार्केटसाठी ग्रीन फ्लॅग रेड फ्लॅग असला तर त्या दिवशी एक रॅली येते जी की अनएक्सेप्टेड नसते. पण इथं जर बघितलं तर इथं कसं डेली जर व्हॉल्यूम बघितलं तर 150 ते 200 किंवा बँक निफ्टी मध्ये 300 ते 400 पॉईंटची रॅली कंटिन्यू येते. मग समजायचं जर मार्केट ओपन होताना गॅप अप असेल किंवा गॅप डाऊन असेल, जर निफ्टी 50 150 ते 200 पॉईंटच्या मध्ये गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन होत असेल, किंवा मग बँक निफ्टी असू द्या 300 ते 400 पॉईंटच्या जर मध्ये गॅप अप गॅप डाऊन झाली, तर तिथे मार्केट काय करते माहितीये का, एक तर चक साइडवेज राहणार किंवा डाऊन साइडवेज किंवा अप साइडवेज, ह्या तिन्ही मध्येच मार्केट राहते. पण साइडवेज 100% राहते. जर निफ्टी 50 150 ते 200 आणि बँक निफ्टी 300 ते 400 पॉईंट गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन झाली तर, ही पहिली पॉसिबिलिटी झाली. दुसरी पॉसिबिलिटी काय, फर्स्ट कॅन्डल मार्केटची, म्हणजे काय, सेम हीच व्हॅल्यूम. आता बँक निफ्टी मध्ये किती 300 ते 400 पॉईंट असते आणि निफ्टी 50 मध्ये 150 ते 200 पॉईंटचा व्हॅल्यूम डेलीचा. मग आता आपण जर फर्स्ट कॅन्डलचा विचार केला मार्केटमध्ये, जी फर्स्ट कॅन्डल बनते 5 मिनिट टाइम फ्रेमवर, ती फर्स्ट कॅन्डल जर समजा निफ्टी 50 ची 150 पॉईंटच्या जवळपास असेल, यदा कदाचित 200 पण 150 पॉईंटच्या पण जवळपास जर असली, आणि जर समजा बँक निफ्टीची कॅन्डल पहिली 350 ते 400 पॉईंटची असेल भावांनो, तर त्या एकाच कॅन्डल मध्ये सगळा मार्केटचा व्हॅल्यूम गेलेला असते. मार्केट एक तर वन साइड कुठं तरी रॅली देते किंवा मग दिवसभर साइडवेज राहते. ही एक दुसरी पॉसिबिलिटी राहते मार्केटची साइडवेज राहण्याची. तिसरी पॉसिबिलिटी कोणती, 30 मिनिटचा टाइम फ्रेम. म्हणजे काय, तर तुम्हाला एक सांगतो भावांनो, 30 मिनिटच्या टाइम फ्रेमवर कसं ओळखायचं मार्केटला. समजा मार्केट ओपन झालं, ओपन झाल्यानंतर पहिले 30 मिनिट मार्केटमध्ये काहीच करायचं नाही. 30 मिनिट झाल्यानंतर 30 मिनिटच्या कॅन्डलचा जी राहते ती हाय आणि लो मार्क करून घ्यायचा. हाय लो तुम्ही जेव्हा मार्क करून घेता, ती मार्क केल्यानंतर मार्केट जर पहिल्या 30 मिनिटच्या कॅन्डलचा हाय किंवा लो 10:30 पर्यंत ब्रेक करत नसेल भावांनो, तर समजून जायचं की मार्केटमध्ये फर्स्ट हाफ मध्ये म्हणजेच 12 ते 1 च्या दरम्यान पर्यंत तरी कोणता मार्केटमध्ये मुवमेंट येणार नाही. आणि जर समजा 1 वाजले जर तुम्हाला कुठं थोडाफार मुवमेंट दिसला, तर तुम्ही सेकंड हाफ मध्ये मार्केटच्या बघू शकता, म्हणजे 1 ते 3:30 मध्ये तुम्ही ह्या एका टाइम फ्रेम मध्ये ट्रेड करू शकताय. पण सुरुवातीच्या फर्स्ट हाफ मध्ये म्हणजेच कधी 12-1 वाजेपर्यंत मार्केट ओपन झाल्यापासून तर मार्केटमध्ये सहसा करून मुवमेंट येत नाही. ह्याच पॉसिबिलिटी असतात की मार्केटमध्ये आपल्याला मार्केट साइडवेज राहणार आहे, मार्केट कोणत्या डायरेक्शन मध्ये ट्रेड करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं ओळखायला येतात. तुमचं मत ह्याच्यावर काय, एकदा तुमचं मत पण सांगा भावांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला, असेच व्हिडिओ पाहिजेत किंवा नाही, कमेंट करून सांगा. नवीन असलो तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा भावांनो. भेटू पुढच्या पार्ट मध्ये. 9 आणि 15 EMA ची सेटिंग बघू आपण पुढच्या पार्ट मध्ये.